कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे गोपाल कृष्ण महाराज की जय राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दनं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः शुकासारिके पूर्णवैराग्याचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदास मला वाटते अंतरी पावसावे तुझ्या दासबोधासी बोध व्हावे अपत्यापरी पाववी प्रेम ग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य स्वामी महाराज की जय राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ श्री रामांच्या चरणी श्री समर्थांच्या चरणी श्री महाराजांच्या चरणी आणि आपणा श्रोत्यास वंदन करून आपण आज पुढील समास जो भक्ती निरूपणाचा आहे त्यास आपण सुरुवात करणार आहोत तत्पूर्वी समर्थांना या गीतातून वंदन करूया आणि मग विवरणाला सुरुवात करू योगिराज कृत ग्रंथदास लीना अर्थपूर्ण शब्द निशब्द असे ग्रंथात पठणे समर्थ उमगले मजल समर्थ चरणी भावे माथा ठेरियेला योगिराज कृत ग्रंथदास लीना सूर्याची पंतांची उपासना देखून प्रसन्न झाले तया सूर्यनारायण आशीर्वाद तयांच्या पुत्र होती दोन भूषण ठरती ते ठोसर कोळीला योगिराज कृत ग्रंथदास लीला तयांचे ठाई भगवत भक्ती राम प्रभू स्वये त्यांसी अनुग्रह देती प्रपंचासी त्यासी मुळी नासक्ती प्रपंचाची त्यांसी मुळी नासक्ती माते स्तव उभा राही विवाहान माते स्तव उभा राही विवाहान योगिराज कृत ग्रंथदास लीना सावधान म्हणता पलायन केले नाशिक क्षेत्री येऊनी पातले रामरायांचे दर्शन घेतले प्रारंभ केला अनुष्ठानाला योगिराज कृत
ग्रंथदास दीना 12 वर्षे अनुष्ठान 12 वर्षे तीर्थाटन तदनंतर केले कृष्णातीरी गमन राम प्रभूंच्या आज्ञेवरून शिव समर्थानी ग्रंथ धर्म रक्षियेला शिव समर्थानी धर्म रक्षियेला योगी राजकृत ग्रंथदास लीला उद्धव कल्याण वेणा का उद्धव कल्याण वेणा का समर्थ वचनी त्यांचा भाव पक्का समर्थ वचनी त्यांचा भाव पक्का रामनामाची दिव्यासे नौका नेई त्यांसी पैल तिराला योगी राजकृत ग्रंथनास लीला योगी राजकृत ग्रंथदास लीला नाना मठ ते स्थापियले शिष्य महंत तैसे घडविले भक्तिपथावरी त्या चालविले उपदेशी तैसे राम नामाला योगी राजकृत ग्रंथदास लीला अज्ञानाचे करण्या निरसन समर्थ रचिती ग्रंथ महान अध्यात्म बोधामृत ते पाजून ज्ञान दिदले ते जगताना योगी राजकृत ग्रंथदास लीला ग्रंथांतरीच्या दास लीला मार्ग दाविती तो नलिनीना कृपे दयांचा ग्रंथ हाती आला पारावर नूरे आनंदाला योगी राजकृत ग्रंथदास लीला अर्थपूर्ण शब्द न शब्द असे ग्रंथातना पठणे समर्थ उमगले मजना समर्थ चरणी भावे माथा ठेवियेना योगी राजकृत ग्रंथदास लीला ग्रंथदास लीला ग्रंथदास लीला सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ. हे जे गाणं रचलं गेलेलं आहे तर योगीराज स्वामींकृत ग्रंथदास लीला त्यांनी लिहिलं आहे आणि त्याच्यामध्ये समर्थांचं जे चरित्र आलं आहे ते बरोबर माझ्या काव्यातनं तसं काव्यरूपातनं त्यांचं सगळं चरित्र उतरलं गेलेलं आहे. हा ग्रंथ लिहिला दासबोधाचं हे आमच्या दास परिवारातर्फे देशविदेशातही याचं प्रकाशनाचे सोहळे खूप उत्तम प्रकारे साजरे झालेले आहेत. अशा या समर्थांच्या चरणी वंदन करायचे की त्या ग्रंथातून आपल्याला समर्थ पठणाने उमगले आहेत आणि ते उमगलेले काय आहेत समर्थ ते या काव्यातनं प्रगट झालेले असो. आपण आता ह्याच्या भक्ती निरूपणाकडे वळायचं आहे. आपल्याला गेल्या समासात समर्थाने आपल्याला सांगितलंय की साधकाने आपल्या अवगुणांचा हात अभ्यासाने आत्मचिंतन करून त्याग करायचे आहे आणि असा केला तरच तो भक्ती मार्गाला जाऊ शकतो. त्याच्या अवगुणांचे हे रूपांतर आहे ना ते सद्गुणात आणि सद्विद्येत
होत असतं. आणि त्याची भक्ती ही त्यामुळे कशी होते? निर्मळ, विमळ आणि नितळ असते. त्यामुळेच हे सर्व अवगुणांचे कंवरने आपल्याला सांगितले, त्याचा आपण पूर्णतः त्याग करायचे की आपण सगळेजण हे भक्ती मार्गाला लागणार आहोत. आणि भक्ती मार्गाचे निरूपण समर्थांनी या समासात केलेले आहे. आता मुळात भक्ती म्हणजे काय? भक्ती म्हणजे काय याची थोडक्यात व्याख्या अशी करता येईल की रात्रंदिवस भगवंताला जो सामोरा असतो, कायम सन्मुख असतो किंवा आपल्या अंतर्यामी तो राहतो, याचा एक क्षणभरही विसर त्याला पडत नाही. त्याच्याच भरोशावर आपण शांत आणि निर्भय जीवन जगतो. यात असं जगणं म्हणजेच भक्ती आहे. आणि जसं मीपणाचं आपल्याला सहज स्मरण असतं ना, तसं भगवंताचं स्मरणही सतत राहिलं पाहिजे, सहजतेने झालं पाहिजे. याचंही नाव भक्ती असं आपल्याला म्हणतो. आणि भक्ती म्हणजे काय? तर भगवंत आणि भक्त यांना जोडणारी साखळी आहे. ज्या योगे भगवंतापर्यंत भक्त हा पोचू शकतो, की भक्ती हे मधली जिना आहे. तो आपल्याला तो सोपान चढायचं आहे आणि त्या परमात्म्यापर्यंत जायचं आहे. भक्ती निरूपण हे आत्ता आलंय म्हणून मी भक्तीची थोडक्यात व्याख्या सांगितली. हे निरूपण आपल्याला 4थ्या दशकात बघायचंच आहे. पण भक्ती म्हणजे काय हे कळल्यानंतर भक्ती निरूपण हे समजायला हे आपल्याला अगदी सोपं जाईल. काय म्हणतात समर्थ या पहिल्या श्लोकातच, पहिल्या 3 श्लोकातच समर्थ असं सांगतात, भक्ती निरूपण करायचे म्हणजे काय? भक्ती का आपल्याला प्रत्येकाला भक्ती मिळते का या जगात? नाही. ज्याचं पूर्व सुकृत जे असतं ना, ते अनंत जन्मीचे सुकृत फळाला आलं कीच आपल्याला हा नरदेह प्राप्त होत असतो. आणि त्याच्यामुळे आपली भक्ती ही त्या नरजन्मातच सफळ होत असते. आणि सन्मार्ग आपल्याला भक्तीच्या योगे आपल्याला लागत असतो. त्याच्यामध्ये समर्थ असं म्हणतात, नरदेही विशेष. नरदेह लाभला उत्तमच आहे, त्याच्यामध्येही नरदेही विशेष ब्राह्मण. त्याही बरी संध्यास्नान सद्वासना भगवत भजन घडे पूर्वपुण्य. नरदेहामध्ये सुद्धा समर्थ म्हणतात की ज्यातल्या त्या जो ब्राह्मण याचा अर्थ जातीवाचक नाही आहे. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र याच्यातला नाही आहे. जो ब्रह्म जानाती ती ब्राह्मणा. जो ब्रह्माचं ज्ञान ज्याला झालेलं आहे, मग तो वैश्य असो, शूद्र असो, नाहीतर क्षत्रिय असो, ब्राह्मण ज्याला ब्रह्माचं ज्ञान झालं आहे तो ब्राह्मण. अशा अर्थाने समर्थांनी हा ब्राह्मण हा शब्द वापरलेला आहे. तर या ब्राह्मणाचं काय कर्तव्य आहे की त्याचे संध्यास्नान, त्याचं ब्राह्मणाची कर्तव्य सांगितलेली आहे की अध्ययन अध्यापन, यजन याजन आणि दान आणि परिग्रह ही ब्राह्मणाची कर्म आहेत. ती त्यांनी नित्य स्वधर्म, त्याचा स्वधर्म काय आहे की ही कर्म त्यांनी नित्य करायचीच आहे. त्याच्यापेक्षा अजून काय त्यांनी करायचं आहे तर तप आणि परोपकार ही सुद्धा ब्राह्मणाची कर्तव्य आहेत असं भागवतात उल्लेख आलेला आहे. तप आणि परोपकार ही भागवतात उल्लेख आल्याप्रमाणे त्याची कर्तव्य आहे. तर त्यांनी काय करायचं आहे? ब्राह्मण आहे त्यांनी काय करायचं आहे? संध्यास्नान तर करायचंच आहे. त्याच्या अंतरात सद्वासना, त्याच्यातनं भजन घडलं हे सुद्धा आपल्याला पूर्वपुण्याईनेच घडत असतं. भगवत भक्ती हे उत्तम आहेच, पण त्याच्यावरही त्याही वरीच सत्समागम. भगवत भक्ती हे उत्तम, त्याही वरीच सत्समागम. काळ सार्थकाची परम लाभ जाणावा. सत्समागम लाभणं हा अत्यंत उत्तम लाभ आहे. भगवत भक्ती तुम्हाला घडते, उत्तमच गोष्ट आहे. त्याच्यात सुद्धा तुम्हाला जर सत्समागम घडला तर त्या संतांच्या संयोगाने आपल्याला काय कळतं? भक्ती कशी करायची, भगवंताला आपली भक्ती अर्पण कशी करायची. की जसं की काही तुम्ही फक्त तुमचा भक्तिभाव हा त्याच्यामध्ये आपल्याला दिसून आला पाहिजे. आणि ही भक्ती करताना आपला काळ हा हा लाभ जाणायचा आहे आपल्याला, की आपला परमलाभ. त्यांनी आपल्याला काय लाभणार आहे त्यांनी पुढच्या वेळी सांगितलं आहे की प्रेमप्रीतीचा सद्भाव आणि भक्तांचा समुदाय हरिकथा महोत्सव तेने प्रेमानुनावे. हे प्रेम कधी दुणावतं? जेव्हा सगळे भगवंताचे भक्त एकत्र येतात ना, तेव्हा हरिकथा महोत्सव असतो, निरनिराळे पर्वणे असतात. तेव्हा हा प्रीतीचा म्हणजे भक्तीचा सद्भाव अंतरी अत्यंत जागृत होतो. तो अगदी म्हणतात तशा तो भक्तिरसात अखंड डुंबून जातो. आणि त्यामुळे त्याचं प्रेम आहे ना, तो प्रेमसागरात डुंबत राहतो. आणि त्यामुळे काय होतं? नरदेवी आलिया एक काही करावे सार्थक, तेने पाविजे परलोक परमदुर्लभ. हा जो परमदुर्लभ परलोक आहे ना, परलोक म्हणजे पलीकडे, म्हणजे या
भौतिक सृष्टीच्या पलीकडे जो परलोक आहे, म्हणजे आपलं निजस्वरूप आहे ना, त्याची आपल्याला प्राप्ती ह्या देहातच करून घ्यायची आहे. त्यामुळे नरदेहाला आल्याचं सार्थक त्याच्यामुळेच होणार आहे की ते आपल्याला जे मूळ आपलं ध्येय, परवा आपण बघितलं परमध्येय आपलं काय आहे, परम म्हणजे सर्वात सर्वश्रेष्ठ काय आहे की हा परमात्म्याला आपल्याला आपला अंतरात्मा जो आहे तो शोधायचा आहे. आणि तोच परमात्मा, एकदा तुम्हाला स्वस्वरूप कळलं ना की तेच परमात्मा स्वरूप आहे आणि तेच सद्गुरू स्वरूप आहे. कसं सांगते तुम्हाला, कारण परमात्मा हा मुळात एकटाच होता, त्याच्यापासून आपण निर्मिती झाले. त्याच्यामुळे आपल्याला द्वैत कधी आलं की त्याच्या वियोग झाला म्हणून आपल्याला जीवित्व प्राप्त झाले. तुझे या वियोगे जीवित्व आले असं समर्थांनी करुणाष्टकात म्हटलेलं आहे. मुळात आपण परमात्मा स्वरूपच आहोत, पण परमात्म्याला एकटे करमे ना म्हणून त्यांनी आणखीन अनेक व्हावं असं त्याला वाटलं, म्हणून ही सृष्टी मूळ माया निर्माण झाली. आणि मूळ मायेतून या गुणमाया, नंतर त्यातलं त्रिगुण, नंतर पंचमहाभूत आणि अंतिम टप्प्यात ही सृष्टीची निर्मिती झालेली आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला जो परलोक आहे, म्हणजे निज पलीकडे असलेलं जे परमात्मा स्वरूप आहे त्याची प्राप्ती आपल्याला या जन्मातच करून घ्यायची आहे. मग त्यासाठी काय काय करायचं आहे ते समर्थांनी पुढच्या ओव्यातनं आपल्याला सांगितलेले आहे. म्हणून पुढच्या ह्याच्यात सांगितले. आणि मुळात हे जग आहे ते त्रिपुटींनीच भरलेलं आहे. जसं कुठल्या त्रिपुटी आपल्याला सांगता येईल. उदाहरणार्थ ध्येय ज्ञाता ध्यान, ही त्रिपुटी जेव्हा सरेल ना तेव्हाच आपल्याला ईश्वराचं दर्शन हे घडणार आहे. त्यामुळे ईश्वर हा जगतात भरून राहिलेला आनंद आहे. ईश्वर म्हणजे काय आहे की जगतात जो भरून राहिलेला आनंद, तो आनंद म्हणजेच ईश्वर आहे. आणि हा आनंद ईश्वर आपल्याला निसर्गाच्या माध्यमातून आपल्याला दाखवित असतो. आता कसं बघा बरं, एखादं फूल स्वतः झाडावर उमलतं, कळी असते ती उमलतं, फुलतं, ते फूल आपल्याला सगळ्या माणसाला, मग तो साव असो नाहीतर दुष्ट असो, त्याला सगळ्यांनाच ते फुलणारं फूल आनंद हे देत असतो. जर आनंदात झाडावर फूल लोळत देत असतं. पण हा आनंद नरदेहात प्राप्त करता येतो. पण हा आनंद शाश्वत आहे का? तो शाश्वत नाही आहे, कारण फूल हे शेवटी कोमेजणार आहे. त्यामुळे त्याचा आपल्याला तो मिळणारा म्हणजे हा विषयापासूनचा आनंद आहे, तो शाश्वत नाही आहे, हे आपण नक्की लक्षात ठेवायचं आहे. आणि नरदेहात आपण दृश्य जगतातील प्राप्त होत असलेला हा आनंद क्षणिक आहे, शाश्वत नाही आहे. तर आपल्याला खरा आनंद हा ईश्वर भजनातच मिळत असतो. म्हणजे त्याची पूजा करायची आपल्याला, त्याच्या काया वाचा मने आपण त्याला कायकपत्रम पुष्पम फलम तोयम यौमे भक्त्या प्रयच्छति असं गीतेमध्ये पण समर्थांनी आपल्याला आपल्या भगवंतांनी सांगितले. तोच आधार समर्थांनी या ओबीसाठी घेतलेला आहे. ओबी काय आहे? काया वाचा आणि मने पत्रे पुष्पे फळे जीवने, काहीतरी एका भजने सार्थक करावे. नरदेह मिळाला आहे, त्याचा सार्थक करणं हे सार्थकी लावायचं आहे. कसं करायचं आहे आपल्याला? त्यामुळे आपल्याला तो परलोक प्राप्त होणारच आहे, प्रकृतीकडे पडे असले. पण या 13 ओव्यातनं समर्थांनी काय सांगितलं? पहिल्या 13 ओव्यातनं सांगितलेलं आहे की बहुत पुण्याने मिळालेला नरदेहाला सुदैवाने परमार्थाचा अनुकूल मार्ग लागतो. त्यामुळे अनुकूल सन्मार्ग काढल्याने काय होतं? आपलं चित्त शुद्ध होत जातं. मार्ग तुम्ही अनुकूल मिळाला तरच आपल्याला योग्य ती वाट गवसते. आणि त्यासाठी आपल्याला शास्त्रकारांनी सुद्धा आपल्याला वाट गवसल्या म्हणजे परमात्म्यापर्यंत जाण्याचे शास्त्रकारांनी 4 मार्ग सांगितले: ज्ञानयोग, भक्तियोग, कर्मयोग. पण हे तुलनेमध्ये भक्ती ही सोपी आहे आचराला. त्या ज्ञानयोग साधनातच साधतो. ध्यान काय? ध्यान तुमचं लागलं पण पुन्हा उतरलं की आपण भौतिकातच येतो. त्यामुळे आणि कर्ममार्ग हा त्याच्यामध्ये अतिशय तुम्ही कर्ममार्गात शिरलात ना तर तुम्ही कर्मठ होता. या तिन्ही मार्गाला भक्तीचं हे अधिष्ठान असलं तरच हे तिन्ही मार्ग सुकर होतात. म्हणून समर्थ म्हणतात भक्ती मार्ग हा सोपा आहे. भक्ती मार्गाचं आपण विवरण करणार आहोत तेव्हा आपल्यालाही माहिती आहे की भक्ती मार्ग मनाच्या श्लोकात समर्थ सांगितलं आहे. मना सज्जना भक्तिपंथेच जावे तरी श्रीहरी पावीच येतो स्वभावे. तुम्हाला जर सत्वर रामरायाची भेट घ्यायची असेल ना तर तुम्ही भक्ती मार्गाच्या मार्गावर चाला, भक्तिपथावरील नित्य चाला, असं माझ्याही एका काव्यात आलेलं आहे. तर भक्ती मार्गावर आपण सहजतेने आणि हे या मार्गावरून चालवण्याची वाट आपल्याला दाखवतात, ते सद्गुरू दाखवत असतात.
त्यामुळे ह्या ओव्यामध्ये चित्तशुद्धी कशाने होते या पुढील ओव्यात समर्थ म्हणतात. 14 ते ह्याच्यामध्ये सन्मार्गाचा त्याग करण्याची लक्षण करणारा जो करतो, हा सन्मार्ग जो पकडत नाही त्याची लक्षणं 14 आणि 16 मध्ये ह्या ओवीत सांगितले 26 पर्यंत. आणि बहुत 27व्या ओवीतमध्ये समर्थांनी बहुत पुण्याईनेच भक्तीचा लाभ होतो हे स्पष्ट केलेले आहे. आता ह्याच्यामध्ये काय आपल्याला या जन्माला येऊन काय आपल्याला कोणत्या पायरीने चढायचं आहे, तर आधी पहिलं नरदेहाची प्राप्ती होणं, नंतर साधनेच्या मार्गाने आपल्याला सद्विचार करायचे आहे, अंगी बाणवायचे आहे, सद्विचार अंगी बाणवायचे आहे. नंतर त्याच्यानंतर आपल्याला सद्विचार झाला, मग आता भगवंतांची सगुणोपासना करायची आहे आणि संत सहवास आणि त्यांचा उपदेशही आपल्याला ग्रहण करायचा आहे. म्हणजे मग अशी वरच्या ओवीत आलेलं आहे की आपल्याला सत्समागम लागला तर आपल्याला हे सहज शक्य होतं. आणि शेवटी काय करायचं आहे, दृश्य विश्वात भगवंताचे अधिष्ठान सर्वत्र दिसणे, म्हणजे सर्वत्र आपण ह्याच्यामध्ये अथर्वशीर्षात आहे सर्व तो माम पाही पाही समजतात. ही जी आपली जी व्हायला पाहिजे आपल्या मनाची धारणा, त्यासाठी भक्तीशिवाय हे होणं शक्य नाही आहे. त्यासाठी तुम्ही सर्वत्र भगवंताला बघायचं आहे. सराचरात भगवंत नटलेला आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हाच माझा भक्त एवढं जाणं निश्चय, असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं. भक्तीची थोरवी ही सकल संतांनी गायलेली आहे. आणि भक्ती त्यामुळे आपल्याला काय होतं, ह्या नरदेहाचं सार्थक या भक्तीच्या मार्गानेच आपल्याला होत असतो. आणि काय करता येतं, हे हा मार्ग क्रमाक्रमाने आचरणात आणता येतो आणि आत्मसात करायची, ही भक्ती योग आपल्याला आत्मसात करायचं आहे. भक्तीचं आपण मगाशी म्हटलं तसं आपलं मन आणि बुद्धी या भगवंताच्या विषया निष्काम प्रेमाने हे मन आणि बुद्धी अगदी ओतप्रोत भरली पाहिजे. सर्वत्र भगवंत त्याशिवाय दिसणार नाही. तुमचं मन जर भरलेलं असेल, तुम्हाला ती दृष्टीला सवय होते की सगळीकडे भगवंत आहे, ती आपल्या आणि त्याच्याबद्दलचं अत्यंत प्रेम. मगाशी आपण पहिली भक्तीची व्याख्या केलेलीच आहे. भगवंताविषयी अपार प्रेम, त्याच्यामध्ये कोणतीही कामना नाही, भगवंतासाठी भगवंत पाहिजे, हीच कामना म्हणजे भक्ती आहे. तर ईश्वराला दर्शन होण्यास ईश्वर भक्तीसारखा दुसराही कोणताही मार्ग नाही आहे. ईश्वराचे दर्शन कोणत्याही तुम्ही मार्गाने जा, ईश्वर दर्शन हेच सगळ्या मार्गांचं अंतिम ध्येय आहे. पण भक्ती मार्गामध्ये ते संतांच्या कृपेने आपल्याला सहजतेने आपल्याला प्राप्त होत असतो. समर्थांच्या मते ईश्वर भक्ती हे जीवनातलं सर्वोत्तम ध्येय आहे आणि ते आपल्याला या नरदेहात येऊन नक्की गाठायचं आहे. भक्तीविषयीचे चिंतन विस्तृतपणे आपण जेव्हा करणार आहोत, मगाशी तुम्हाला म्हटलं ते 4थ्या दशकात 9 वेदा भक्तींचं आपल्याला चिंतन करायचं आहे. तर ही भक्ती किती तऱ्हेने करायची आहे हे आपल्याला समर्थ या पुढील ओव्यातून सांगतात. तर तुम्ही काय काय करू शकता, विधियुक्त करायचे हे सगळं या ज्या ओव्यातमध्ये विधियुक्त हा क्लॉज कायम आहे, हा विशेषण आहे ते कायम आहे. ब्रह्मकर्म करायचे, दान धर्म दया किंवा भगवंताचे सुगम भजन करायचे आहे. अनुताप झाला तर आपल्याला संसाराचा त्याग सुद्धा, म्हणजे आपल्याला अनुताप म्हणजे काय, उपरती होते की आपण हा जन्म हा आत्तापर्यंत वाया घालवलेला आहे, त्याचं आपल्याला सार्थक करायचं आहे. म्हणजेच आपल्याला दुसऱ्याविषयी आसक्ती आपली सुटून जाते आणि आपण भगवत भक्तीकडे. भक्तीचं ध्येय काय आहे, तुम्हाला जर भक्ती अंतरात उपजली तर विरक्ती आल्याशिवाय भक्ती उपजतच नाही. विरक्ती आणि भक्ती एका दोन्ही जशा तलवारी एका महिन्यात राहत नाही, तशी विरक्ती आणि भक्ती म्हणजे आसक्ती आणि भक्ती हे एका महिन्यात राहत नाही. असं तुम्हाला विरक्ती आली तरच भक्ती उत्पन्न होते, असं समर्थांनी आपल्याला नक्की सांगितलेलं आहे. ते साठी करायचं आहे. तर त्याचा अनुताप झाल्यामुळे आपण सर्वसंग परित्याग म्हणतो की जर आपण संसार सोडून, ज्याला जुन्यात अजून असं आहे की ज्याला राम भेटावा त्यांनी वाट तिथे कुठे तिथे चालत राहावं आणि भगवंताची भेट घ्यावी. पण आपल्याला प्रापंचिकांना हे काही शक्य नाही. प्रापंचिकांचा त्याग हा कोणता आहे, तर त्यांनी वेगळ्या स्वरूपात सांगितलं आहे की तो तुम्ही त्याग केला तर तुम्हाला प्रपंचात राहून सुद्धा परमार्थिक त्याग प्रापंचिक त्याग केला तर तुम्हाला प्रपंच हा सहज हस्तगत होऊ शकतो. तर अनुतापेत करावा त्याग अथवा करणे भक्तियोग. भक्तियोग सुद्धा तुम्हाला साधला पाहिजे. म्हणजे भक्तियोग हा साधू करा. स्वरानित माझं एक काव्य आहे,
स्मरानित नरहरी प्रभूंसी स्मरा. भक्ती योग हा साधू खरा, भक्ती योग हा साधू खरा. स्मरानित नरहरी प्रभूंसी स्मरा. तर भक्ती योग आपल्याला साधायचा आहे. तो संतांच्या चिंतनाने, संतांच्या उपदेशाने आपल्याला तो साधणार आहे. नाही तर हे धरणे संघ साधू संतांचा, हा साधूजनांचा संघ धरला तरच तो आपल्याला भक्तियोग साधणार आहे. त्याच्यासाठी काय करायचे, नाना शास्त्र तुम्ही ढुंढाळा किंवा आपलं तीर्थाटन करा, तीर्थाटन पुरस्चरण करा, की त्यामुळे आपला देह अंतर्बाह्य हा शुद्ध होत जातो. पापक्षया करणे, लिहिल्याचे पुढे पापक्षया करणे आपल्याला हे करायचे, अनुष्ठान करायचे, पुरस्चरण करायचे. किंवा हे नाही जमलं तर परोपकार करा किंवा सारासार विचार करा. कशाने येणार आहे, निरूपणी सारासार. संत मुखानेच आपण अध्यात्म निरूपण ऐकलं तर आपल्याला सार काय आहे आणि असार काय आहे हे आपल्याला नक्की कळतं. सार म्हणजे जे शाश्वत आहे ते सार म्हणजे परब्रह्म, आणि असार म्हणजे दृश्य जगत जे आहे, जे जे दृश्य दिसतंय ते सगळं असार आहे, ते नाशिवंत आहे. आपल्याला हा सारासार विवेक आपल्याला संतांच्या मुखाने निरूपण ऐकलं तर आपल्याला सारासार विवेक करता येतो. वेदांची आज्ञा पाळावी, कर्मकांड उपासना ज्यामुळे आपल्याला शक्य होतं, त्यामुळे असं केलं तर आपल्याला ह्याच्यातनं आपल्याला काय होतं, उपासनेने आपलं ज्ञान हे आपण ज्ञान ग्रहण करण्यास पात्र होतो, अधिकार प्राप्त. काया वाचा म्हणे, त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला, काया वाचा आणि म्हणे पत्रे पुळे पुष्पे फळे जीवने काहीतरी एका वदने सार्थक करावे. यातलं तुम्ही काही मनापासून फक्त भाव, अंतरीचा भाव पाहून देव हा संतुष्ट होत असतो. त्यामुळे त्या एकाने जरी पुजलं तरी तो संतुष्ट होतो भगवंत. आणि मग काय सांगितले त्यांनी, की जन्मालियाचे फळ करावे, काही करावे सफळ. आपण जन्माला आलेलो आहे जर, तर आपल्याला त्याचं तो सफळ झाला पाहिजे. सफळ संपूर्ण आपण आली, श्रावण मास चाललाय, कहाण्या वाचतो, कशाने ते सफळ संपूर्ण होतं, तुम्हाला त्या परमेश्वराची भक्तीमुळे ते सफळ. आपण कहाण्या वाचतो तो भाव मनात ठेवून वाचतो, की तिथे आपण त्या ठिकाणी अनुरक्त म्हणजे त्याच्याशी ते भक्ती जडते आपली, म्हणून तिथे कितीच कहाणी सुफळ संपूर्ण असं प्रत्येक वेळाला असतं. म्हणजे त्या कहाणीचं फळ तुम्हाला जसं त्यांना मिळालं तसं आपल्यालाही मिळावं असं प्रत्येक कहाणीच्या शेवटी लिहिलेलं असतं की नाही, तसंच हे आहे. नाही तर असं नाही केलं तर काय होईल, तुमचा जन्म हा निर्फळ आहे. भूमिभारात तुम्ही जे करत नाहीत ना त्याचा जन्म हा वृथा फुकट गेलेला आहे, तो भूमीला भार होऊन राहिलेला आहे. म्हणूनच नरदेहाचे करण्या उचित, काही करावे आत्महित. येथानुशक्ता चित्तवित्त सर्वोत्तमी लागावे. आपल्याकडे जे चित्त, आपलं मन आणि वित्त म्हणजे धन, हे यथानुशक्ती आपण देवाच्या कारणी लावायचे. हा सगळा विषय पुन्हा अर्चन भक्ती, राष्ट्रभक्ती, वंदन भक्ती याच्यामध्ये आलेलाच आहे. पण त्याच्यामुळे काय होणार, आत्महित. आत्महित म्हणजे काय, आपली जी देहबुद्धी आहे ती आपोआप सुटून हळूहळू क्षीण होत जाते. या भक्ती मार्गात आपण शिरल्यावर देहबुद्धी म्हणजे म्हणजे देह, हे जे आपण कवटाळून बसतो म्हणजे अहंकार, देहबुद्धी म्हणजे अहंकार, तो कवटाळून बसतो. त्यामुळे आपलं अतोनात नुकसान होत असतं. त्यामुळे आपलं जे अस्वस्थ स्वरूप आहे ते झाकोळलं गेलं आहे, ते आपल्याला कधीही दृष्टीस पडत नाही. तर ते देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी असं समर्थांनी मनाच्या श्लोकात पण सांगितलेलं आहे. ही आत्मबुद्धी करायची, आपलं हित आहे ते आपल्या म्हणजे परमेश्वराशिवाय कोणाला कळणार आहे. आपण हे परमहित आपण म्हणतो. परमहित काय आहे तर सार्थक करून घ्यायचं आहे, म्हणजेच आपल्याला स्वस्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे. आणि त्यामुळे आपल्याला स्वस्वरूपाचं ज्ञान झालं की तुमचं जन्म मरणाचे फेरे हे चुकून जाणार आहेत. त्यामुळे आपण परमात्म स्वरूपी जे 9वी भक्ती सांगितलेली आहे आत्मनिवेदन, ते परमात्म स्वरूपी आपण लीन झालो तर ते आपल्याला सहज शक्य होणार आहे. म्हणून हे जो काहीच न करीत मनी, हे तो काहीही मनात आणत नाही ना, तो मृतप्राय वरते जीवनी, जन्मा येऊन जननी येणे जननी वायाचं कष्टवली. यापैकी जो काही करत नाही ना, हे परमार्थ प्राप्तीचे जे एवढे उपाय सांगितले जो करत नाही, तो माणूस आपल्या आईला प्रसूत वेदनेच्या कळा देण्यात त्याने वाया कष्टवलेल्या आहे तिला. त्यामुळे
त्याचा जन्म म्हणजे मृतप्राय जीवन आहे. समर्थ म्हणतात तो जणू या जीवनामध्ये मृतप्राय जीवन जगत असतो, कारण ह्याच्याकडे काहीच नसतं. त्यामुळे तो काय करत नाही, तो कशामुळे, हे सगळे उपाय आहेत ना, तो काय काय करत नाही हे पण समर्थांनी नकारात्मक पद्धतीने सांगितले. नाही संधान, नाही संध्या, नाही स्नान, नाही भजन देवतार्चन, नाही मंत्र ध्यान आणि मानसपूजा. हे संध्या करत नाही, स्नान करत नाही, भजन करत नाही, देवाचं अर्चन करत नाही, मंत्र जपत नाही, ध्यान करत नाही, मानसपूजा तर दूरच राहिली, काही भक्ती, त्याच्याबरोबर देवाप्रती प्रेम नाही, निष्ठा नाही, कोणताही नेम नाही, धर्म नाही, दैव नाही, अतित अभ्यागत सुद्धा तो हे करत नाही, सद्बुद्धी नाही, कोणताही गुण नाही, श्रवण नाही, कथा श्रवण नाही, अध्यात्म निरूपण काहीही ऐकलंच नाही कधी त्यांनी. त्यामुळे भल्यांची संगत नाही, चित्तशुद्ध वृत्ती कशी होणार त्याशिवाय? भल्यांची संगत लागत नाही, अध्यात्म निरूपण तुम्ही ऐकत नाही, त्याशिवाय चित्तशुद्धी होणार नाही. चित्तशुद्धी नाही म्हणजे कैवल्याची म्हणजे मोक्षाची प्राप्ती होणार नाही. त्यामुळे तो वृथा मिथ्यामध्ये, तो अहंकारात तो फुकट जातो माणूस. त्यामुळे तो नीतीने वागत नाही, न्यायाने वागत नाही, पुण्याचा काही त्याच्याकडे उपाय नसल्यामुळे परत्री म्हणजे परलोकाची सोय तो करू शकत नाही, कारण तो काहीच करत नाही ना. युक्तायुक्त, युक्त का अयुक्त का हे त्याला काही कळत नाही. विद्या नाही, वैभव नाही, चातुर्याचा भाव नाही, हे एक जरी असेल ना, नाही कळा नाही लागव. रम्य सरस्वतीचे हे सगळं रम्य सरस्वतीचं लाघव सांगितलंय बरं का. विद्या आली तर तुम्हाला वैभव प्राप्त होतं. नंतर चातुर्यात बोलण्यातनं चातुर्य त्याचं प्रकट होत असतं, पण ते बोलवतं कोण? सरस्वती आपल्या मुखाने वदवत असते. त्यामुळे त्या विद्येची कुठलं कला नाही, कुठली कला नाही, त्याचं रम्य लाघव नाही. त्यामुळे शांती पण नाही, दया नाही, दीक्षा नाही, मंत्र नाही घेणं, मंत्र करणं नाही, मैत्री नाही, काहीही तो करतच नाही, साधनच करत नाही. त्यामुळे त्याला शुची शुद्धता नाही, सधर्म नाही, काही आचार विचार, काही अरत्र नाही, परत्र नाही, मुक्त क्रिया मनाचे, जो मनाला वाटेल तसं वागत असतो तो असा कधीही माणूस भक्तिहीन माणूस. म्हणजे भक्तिहीन, परवा आपण हीन बघितलं, हीन लक्षणाने किती सांगितलंय. म्हणजे हा कुविद्येची लक्षणे ह्याच्या अंगी ठासून भरलेली आहेत. त्यामुळे ह्याची कोणतीच गोडी नाही आहे. आणि परगुणाचा संतोष नाही. आपल्याला लोकांच्या गुणांचं कौतुक वाटलं पाहिजे किंवा परोपकार केल्याचं सुद्धा समाधान वाटलं पाहिजे. हरिभक्तीचा लेश नाही. भक्ती तर हरिभक्ती हा विषय त्याच्या विस्गंतीतच नाही. त्यामुळे काय होतं, ऐसे प्रकारेचे पाहता जन ते जितची प्रेता समान, ते जणू काही मृतवतच आहेत असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलेलं आहे. आणि त्यासी न करावे भाषण पवित्रजनी. या अशा लोकांशी कोणीही भाषण करू नये. कोणीही पवित्रजनी म्हणजे या जगात जे भक्तिमार्गी लोक आहेत ना, त्यांना पवित्रजनी असं समर्थांनी म्हटलेलं आहे. भक्तिमार्गी लोकांनी त्यांच्याशी भाषणही करू नये. आणि शेवटी काय सांगतात शेवटच्या ओळीत, पुण्य सामग्री पुरती दयासीचकडे भगवत भक्ती, जे जे जैसे करती ते पावती तैसेची. पुण्य सामग्री जर तुमच्या पुढे असेल, पुरेशी म्हणजे अगदी पुरेशी म्हणजे आपण मगाशी बघितलं काठोकाठ भरलेलं असेल पुण्य, तर आपल्याला भगवत भक्ती घडते. अन्य सगळ्या जगातील सगळ्या लोकांना भगवत भक्ती घडते का? नाही घडत. कारण त्यांचं असं कारण आहे की त्यांच्याकडे पुण्याचा साठाच नाही आहे. पूर्व सुकृत फळाले असं जे व्हायला हवं ना, ते त्यांच्याकडे होतच नाही आहे. त्यामुळे त्यांना ही भगवत भक्ती निरूपण समर्थांनी आपल्याला अशा काय काय करायला हवं ते नकारात्मक पद्धतीने सांगितले की तुम्ही काय करायचे, ब्रह्मकर्म करायचे, दानधर्म करायचे, हे उपाय त्यांनी सांगितलेले आहेत. फक्त ते नकारात्मक केलं की आपल्याला लक्षात येतं पटकन. नंतर भगवंताचं भजन करायचे, अनुतापाने आपल्याला संसाराचा त्याग करता आला पाहिजे, भक्तियोग साधायचे, संत संघ साधूंचा संघ धरायचे. असं जे सगळं आहे ते आपल्याला नरदेहाचं उचित साधण्याकरता, आपलं आत्महित साधण्याकरता हे आपल्याला नक्की करायचे आहे की त्यामुळे आपल्या नरदेहाचं हे सार्थक होणार आहे. त्यामुळे काय आपल्याला सांगतात की माझ्या बहुत सत्संग हा सुद्धा आपल्याला बहुत पुण्याने पूर्वजन्मीचे पूर्व सुकृत आपलं गाठी असेल तरच लाभत असतो. पूर्व सुकृत फळाले स्वामी तुमचे चरण देखिले, असं माझ्याकडनं रचलं गेलेलं खरोखरच
पूर्व सुकृत असल्यामुळे त्या गणपतीत आम्हाला 36 वर्ष होती स्वामींची सेवा. हे पूर्वसुकृत आमचं उभयतांचं चांगलं आहे म्हणूनच घडत आहे. त्यामुळे पुण्यसमृद्धी आमची भरपूर आहे. त्यामुळे भगवत भक्ती, स्वामींची भक्ती आम्हाला नक्की घडते. किंवा काय आहे, महान असे मम पूर्वसुकृत शरणागत मी स्वामी अंकित. तुम्ही पूर्वसुकृत असेल तरच तुम्ही भक्तिभावाने समर्थांच्या देवाच्या चरणी शरण जाऊ शकता. त्यांच्या शरणागत मी स्वामी अंकित, त्यांच्या अंकित व्हायचं आहे. त्यांची जी इच्छा आहे ना, आणि त्यांच्याशिवाय परमहित हे कोणीही जाणणार नाही आहे, हे आपण लक्षात करायचं आहे. आणि ही जी गुणमालिका समर्थाने दिलेली आहे तो आत्मसात करीत नाही ना, ते कारण तो आत्मसात करीत नाही ते त्याच्याशी पुण्यवान लोकांनी आपण सांगितलं तसं भजनही करायचं नाही. बहुत जन्म पुण्याने जन्म मिळत असतो. ज्याच्याजवळ भरपूर पुण्य आहे तोच भक्तिमार्गाकडे वळतो. जे जे दैसे करीती ते पावती दैसेची गुण. त्यामुळे तसा तो वागत असतो. तुमचं गुण पुण्य जास्त असेल तर तुम्ही भक्तिभावानेच भक्तिमार्गानेच चालणार आहात. त्यामुळे आपल्याला सत्संगती लागून आपल्या आयुष्याचं सार्थक करून घ्यायचं आहे आणि तो परमलाभ आपल्याला समजावा असं समर्थांनी म्हटलं आहे. ह्याच्यामध्ये असाच कोणती ओवी समर्थांनी आपल्याला सांगितली आहे तर ते असं ज्ञानेश्वर पण म्हणतात, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणे, अशी ती ओवी आहे. त्याच्यात पूर्वसुकृताचे सर्व सुकृताचे फळ मी लाईन शेम मी देईन पांडुरंगा, असं ज्ञानेश्वर माऊली पण म्हणते आपल्याला. त्यामुळे भगवंताच्या कथा आपल्याला श्रवण करायला आवडतात. आपल्याला पूर्वसुकृत असेल तर काय काय आवडतं आपल्याला, भगवंताच्या कथा या श्रवण करायला आवडतात. त्या कथांचं पुढे आपल्याला श्रवण झाल्यानंतर तुम्हाला मनन हे अत्यंत आवश्यक आहे. नाही तर नडी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे असे चालणार नाही. जे तुम्ही श्रवण करता गुरुमुखाने ते तुम्ही श्रवण करून त्याचं मनन करायचे, मनन चिंतन करायचे की त्याप्रमाणे आपल्याला, आणि ते आपल्याला कृतीत आणायचे म्हणजे निधध्यास. निधध्यासन म्हणजे काय, श्रवण मनन निधध्यासन आणि शेवटी मग तो आत्मसाक्षात्काराच्या पायरीवर पोचतो. अशी ही परमार्थ सिद्ध साधना ही आपल्याला भक्तियोगामुळे सहज शक्य होते. ही आपल्याला साधना करायची आणि आत्मसाक्षात्काराचा आत्मसाक्षात्कार आपल्याला घडायला हवा असेल तर तुम्ही या भक्तियोगाच्या मार्गाने आपण हे जायला पाहिजे आहे. त्यामुळे आणि हे सत्संगाच्या सहवासाने आपल्याला घडत असतं. असं कोणी म्हणते पूर्वसुकृत फळाने स्वामी तुमचे चरण देखिले, असंही एका काव्यामध्ये असं झालेलं आहे. पूर्वसुकृत फळाला आलं तर आपल्याला हे नक्की सहज शक्य होतं. संत ज्ञानेश्वर माऊलींचे काय म्हणणे आहे, रूप पाहता लोचनी सुख झाले, असं सध्या संतांचं आपल्याला उदाहरण देता येईल की म्हणून ही विठ्ठल बहुत सुकृतांची जोडी, म्हणून ही विठ्ठली आवडी. तुमच्या माझ्या गाठी बहुत सुकृताची पुण्य गाठ जोडलेलं आहे, म्हणूनच विठ्ठलाच्या रूपाची नामाची मला आवड लागलेली आहे असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तसेच बहुत पुण्य बहुत कष्टे जोडीले देवा, नामदेव असं म्हणतात. बहुत जन्म, मला तर ते गाणं आठवत आहे रेडिओवरचं, बहुत जोडीलो देवा असं ते गाणं अभंग आहे, छोटा गंधर्वाचा अभंग आहे. तसंच जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, मग या विठ्ठले कृपा केली. म्हणजे सगळे संत सुद्धा म्हणतायत की आम्ही पूर्वपुण्य केलं आहे म्हणून आम्हाला विठ्ठलाचं दर्शन घडतं आहे. म्हणजे यामध्ये विठ्ठलाचं आपल्याला शेवटी काय आहे, नरदेहाचं सार्थक आपल्याला करायचं आहे. म्हणजे त्यासाठी भक्तिमार्ग आणि नरदेह हाच मुळात आपल्याला पूर्वपुण्याने जेव्हा आपलं पापपुण्य समान होतं तेव्हा प्राप्त होत असतो. अनेक योनीतून फिरल्यावर हा नरजन्म आपल्याला प्राप्त होत असतो. तेव्हा भाग्याने लाभलेल्या नरदेहाचं सार्थक आपल्याला करणे हे माणसाचं परम ध्येय आहे. त्यामुळे नरदेहाशिवाय कोणत्याही योनीमध्ये आत्महित हे आपल्याला साधता येत नाही. पूर्वजन्मीचा पुण्याईने सत्कृत्याचे फळ म्हणून आपल्याला हा नरदेह लागतो. त्यामुळे सन्मार्ग लागला तर भाग्यच आहे. एकापेक्षा एक समर्थनीय पहिल्या 3 ओवीतल्यातनं एकापेक्षा काय श्रेष्ठ आहे ते नरदेह लाभणं. मग तो ब्राह्मण मुळात त्या ब्राह्मण देह, मग तो स्नान संध्या करणारा. बांधीचे ब्राह्मण आपण बघतो की स्नान संध्याला काय म्हणजे एकदा घातलं गाळ्यामध्ये मुंज झाली, जानवं काढलं की कुठली संध्या आणि कुठलं स्नान असं करणारे असतात. पण असा ब्राह्मण समर्थना अपेक्षित नाही आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा भगवत भक्ती करायची, स्नान संध्या करून
विहित कर्म करून तुम्ही भगवत भक्ती त्याच्यापेक्षा उत्तम आहे आणि त्याच्यावरही सत्समागम हा उत्तम आहे आणि काळसार्थक हा परम लाभ जाणावा हा आपला जीवनाचा लाभ आहे. तो आपण हा आपला जन्म सफल करायचे, तो काळ सार्थकी लावायचे आहे. जन्म आलियाचे फळ आपल्याला हे करायचे आहे. नरदेही आलिया एक काही करावे सार्थक, तेने पाविजे परलोक परम दुर्लभ. असं आपण म्हणून या भक्तियोगाचं विवरण इथेच सांगूया. त्यामुळे आणि समर्थांच्या चरणी हे भक्तियोगाचं विवरण समर्पित करूया. राजाधिराज प्रभू रामचंद्र महाराज की जय. सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. झालेली निरूपण सेवा समर्थ चरणी अर्पण करते. श्रीराम.